इथे दृश्य आपण बघतोय झारखंडच्या रांचीमधली आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं। झारखंडमध्ये रांचीमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी विधानसभेवरती मोर्चा काढलेला असताना 5 बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी विधानसभेच्या दिशेने निघालेले होते। विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आलाय। झारखंडच्या रांचीमध्ये रांचीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरती पोलिसांकडनं लाठीचार्ज, त्याची ही दृश्य। 5 बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी विधानसभेच्या दिशेने निघण्यावरती ठाम असताना पोलिसांनी त्यांच्यावरती पाण्याचा फवारा मारला आणि त्यानंतर करण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय माहिती? श्वेता, खरं तर विधान भवनापर्यंत हे सगळे आंदोलक विद्यार्थी पोहोचत होते। त्यांच्यावरती काही वेळापूर्वी पोलिसांकडून पाण्याचा फवारा मारला गेलेला होता, पण आता पोलिसांवरती लाठीचार्ज जो आहे, माफ करा, आंदोलकांवरती लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी असल्याचं बघायला मिळते। विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने आक्रमक आहेत, कारण त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की झारखंडच्या विधानसभेला घेराव घालण्याची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तर विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे पोलिसांकडून त्यांच्यावरती लाठीचार्ज केला गेलेला आहे। आता आंदोलन पुढे कशा पद्धतीने जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे, कारण सकाळी जवळपास 10 वाजल्यापासून हे विद्यार्थी घेराव घालण्यासाठी विधानसभेकडे निघालेले होते। आता 1 वाजलेला आहे, म्हणजे मागच्या साधारणतः 2.5 ते 3 तासांपासून हे आंदोलक विद्यार्थी आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं आणि आता विद्यार्थी विधान भवनाच्या अगदी काही मीटर अंतरावरती पोहोचलेले असताना पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला गेल्याचं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळते। आंदोलक विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व करणारे आंदोलनाचे नेते जे आहेत ते ठाम आहेत की आम्ही विधान भवनाला घेराव घालणार, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। कारण जोपर्यंत हे सरकार सोडेल, आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच पद्धतीने कायम राहील, ही भूमिका खरं तर या सगळ्या आंदोलनकर्त्यांची असल्याचं बघायला मिळते। आणि म्हणूनच हे सगळे आंदोलनकर्ते विधान भवनाकडे पुढे जात असताना चित्र आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र आधी पाण्याचे फवारे आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज पोलिसांकडून केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती गोंधळ गडबड या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळते। तर हजारोंच्या संख्येने श्वेता, खरं तर हे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनासाठी जमा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। पोलिसांनी बॅरिगेटिंग जागोजागी केलेल्या होत्या। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 6 ते 7 ठिकाणची बॅरिगेटिंग आंदोलक विद्यार्थ्यांनी तोडलेले आहेत, ते बाजूला केलेले आहेत आणि ते सगळे बॅरिगेटिंग पार करत आता विद्यार्थी विधान भवनाच्या अगदी काही मीटर अंतरावरती पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी जे तारेचं कुंपण असतं किंवा ज्या तारेचे गोल तारा केलेल्या असतात तशाही पद्धतीचे बॅरिगेड मध्ये केलेले होते, मात्र तेही बॅरिगेड आता विद्यार्थ्यांनी बाजूला केलेले आहेत। विद्यार्थी विधान भवनाच्या जवळपर्यंत पोहोचलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांवरती सध्या पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। बिलकुल प्रमोद, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की ज्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी विधानसभेवरती मोर्चा काढायला आलेत त्यातल्या काय प्रमुख मागण्या आहेत? हे दृश्य आपण रांचीमधली बघतोय। विधानसभेवरती विद्यार्थी आक्रमक होत मोर्चा काढत निघालेले असताना त्यांनी 5 बॅरिकेड्स तोडून विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी विधानसभेपासून हे विद्यार्थी अगदी अवघ्या काही मीटरवरती असताना त्यांच्यावरती लाठीचार्ज केलाय। त्याची ही दृश्य झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय, पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आलाय। त्याआधी विद्यार्थ्यांच्या अंगावरती पाण्याचे फवारे मारण्यात आले त्यांना पांगवण्यासाठी, मात्र तरी देखील हे विद्यार्थी काही हटले नाहीत आणि विधानसभेपासनं अगदी अवघ्या काही मीटरवरती असताना पोलिसांकडनं त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आलाय। रांचीच्या विधानसभेच्या परिसरामध्ये असा गोंधळ निर्माण झालेला आहे। विद्यार्थी आक्रमक झालेत आपल्या काही प्रमुख मागण्या घेऊन, ज्यावरती तोडगा निघालेला नाही, सरकारकडनं कोणताही प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळेच हे विद्यार्थी आक्रमक होत विधानसभेवरती मोर्चा काढण्यासाठी निघाले असता पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केली होती, मात्र 5 ठिकाणी बॅरिकेड्स तोडून हे विद्यार्थी पुढे चालत असताना विधानसभेपासनं अवघ्या काही मीटरवर असताना पोलिसांनी त्यांच्यावरती पाण्याचे फवारे मारले, मात्र तरी देखील काही विद्यार्थी ऐकले नाहीत आणि पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलाय। त्याची ही दृश्य आपण बघतोय रांचीमधली।